अध्याय 189 उदीर्ण वाराह तीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाये। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजेंद्र, त्यानंतर परमश्रेष्ठ तीर्थास जावे, जिथे पृथ्वी धारण केलेले भगवान वाराह प्रगट झालेत। भयंकर तीक्ष्ण दात असलेले पृथ्वीला धारण करणारे मोक्षदायी पाचवे वाराह नावाचे रूप सांगितले आहे। राजा युधिष्ठिराने विचारले, ब्राह्मण, पृथ्वीला धारण करत वाराह कसे बाहेर पडले? त्यांनी वाराह का धारण केले? ते पंचम का संबोधले जातात? मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय सांगू लागले, पूर्वी आदिकल्पात क्षीरसागरात भगवान श्री विष्णू योगनिद्रेत स्थित होऊन शेषशय्येत निद्रित होते। भगवती श्री लक्ष्मी त्यांचे दोन्ही चरण करकमलांनी दाबत सेवा करत होती। हे नृपश्रेष्ठ, जेव्हा भगवंत निद्रित होते ना, तेव्हा भारपीडित वसुंधरा देवाला म्हणाली, मी अति भाराने पीडित आहे, भाराने दबून मी पाताळात जाईन। पृथ्वीची उद्विग्न अवस्था पाहून देवगण व्याकुळ होऊन जनार्दनाकडे गेले। त्यांनी प्रिय स्तुतीने जगताचे स्वामी श्री विष्णूला संतुष्ट केले। देव म्हणाले, देवेश, देवांची पीडा हरण करणारे सर्वव्यापी भगवान, आपणास वारंवार नमस्कार असो। विश्वमूर्ती भगवान, आपणास नमस्कार असो। आपण सर्व भयापासून आमचे रक्षण करा। देवांनी असे सांगितल्यावर भगवंताने विचारले, देवगण, काय कार्य उपस्थित झाले आहे? जे कार्य असेल ते विना विलंब मला सांगावे। देव म्हणाले, प्राणीमात्रांना धारण करणारी पृथ्वी माता भाराने व्याकुळ होऊन डुबते आहे। हे ऋषिकेश, तिचा उद्धार करून तिला लोकमर्यादेत स्थित करावे। सर्व देवांनी असे सांगितल्यावर सर्वज्ञ स्वरूप असलेले परमेश्वर केशवाने भयंकर दात, पीत, नेत्र व सावरलेल्या केशकलाप असलेले वाराह रूप धारण करून दातांच्या पुढच्या भागाने पृथ्वीला वर उचलले। पर्वतवनासहित समुद्ररूप मेखला असलेल्या पृथ्वीचा उद्धार करून भगवान श्री विष्णू तिथे श्री नर्मदाच्या उत्तर तटावर निज स्वरूप पंचरूपात दर्शवून वर आले। पहिले आदी वराह कोरलमध्ये व दुसरे वाराह रूप योधनीपुरात जय क्षेत्र नामक स्थानी आहे, जिथे असुरांना मोहित करणारे लिंगरूप आहे। तिसरे जय वाराह, जे संसार पवित्र केल्यामुळे चंद्रासमान कांती असलेले आहे। चौथे श्वेत वाराह मानले जाते आणि पृथ्वीचा उद्धार करून भृगुकच्छमध्ये ते स्थित झाले। तेथून पुढे प्रगट रूपात स्थित झालेले पाचवे उदीर्ण प्रगट वाराह नावाचे। पांडुपुत्र, आम्ही तुम्हाला 5 वाराहाचे वर्णन केले आहे। या सर्वांचे एकाच वेळी दर्शन केल्यास ब्रह्महत्येचे पापही नष्ट होते। विशेषतः ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला वराह दर्शन परम फलदायी आहे। दशमीला आदी वाराह तीर्थात जाऊन सूर्यास्त झाल्यावर हविष्य तर्पण करावे। सर्व आभारांनी भूषित गाय सत्पात्री ब्राह्मणाला द्यावी। अहंभाव व अहंकार रहित होऊन दान द्यावे। पुन्हा आदी वराह जवळ जाऊन देवांची विधीपूर्वक पूजा करावी। याच विधीने देव वाराहाचे पूजन करून त्वरित जयरूप दर्शन घ्यावे। जयरूपाजवळ जाऊन पूर्व विधीनुसार पूजा करून योग्य ब्राह्मणाला घोडा द्यावा आणि लिंगाजवळ जाऊन तीळ दान करावे। श्वेत रूपाजवळ स्वर्ण द्यावे। तसेच भगवान वाराहाच्या उदीर्ण म्हणजेच प्रगट रूपाजवळ पूर्वविधीचे आचरण करून योग्य ब्राह्मणाला भूमिदान करावे। कुंतीपुत्र, सूर्योदय झाल्यावर सूर्यास्ताच्या आधी पंचवाराहाचे दर्शन केल्यास जे फल प्राप्त होते ते एकाग्र चित्ताने ऐक। हे भरतवंशोत्पन्न राजा, ब्रह्महत्या, मद्यपान, सुवर्णचौर्य, गुरुपत्नीशी समागम तसेच त्या समवृत्तीच्या मानवाशी संबंध, विश्वासघातकी भगिनी, कन्या तसेच कुलवान सुंदरींना दूषित करणे असे जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व पाप अग्नीने कापसाची गंजी जशी नष्ट होते तसे ह्या 5 तीर्थात पवित्र झालेल्या विशेषतः वैष्णवाचे सर्व पाप क्षणार्धात नष्ट होते। श्री नारायणांचे निरंतर चिंतन आणि विशेषतः मंत्र जप ध्यानाने महापाप नष्ट होते। महान उद्देशाचा आश्रय घेऊन श्री नर्मदा जलात स्नान करून पंचवाराह दर्शन करून
विधीपूर्वक श्राद्ध करून जो सूर्योदयाला व सूर्यास्तापूर्वी लोटनेश्वराचे दर्शन करतो तो जीवनमुक्त होतो, असे श्री शिवशंकराने सांगितले आहे. महापुरुषार्थ करूनही जर सिद्धी मिळत नसेल तर आधी सांगितल्याप्रमाणे केल्यास अचानक दुर्लभ मोक्ष प्राप्त होतो. महापापीसुद्धा यामुळे स्वर्गात जातात. पंचवाराहाचे दर्शन यथाशक्ती करावे. जिथे ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला अवश्य निवास करावा. आदी लिंगरूप, जयरूप, श्वेतरूप व उदीर्ण वाराहाचे दर्शन करावे. हे राजा, सर्व समर्थ भगवान श्री विष्णूने ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीला वाराह रूप धारण करून या पृथ्वीचा उद्धार केला होता. त्यामुळे ही एकादशी तिथी पुण्यात महापुण्यप्रद व सर्व पापांचा विनाश करणारी आहे. पंचवाराहाचे दर्शन करून प्रगट रूप वाराहाचे पूजन करून रात्री जागरण करावे. 5 वातींनी युक्त दीपक प्रज्वलित करून पुराणांचे श्रवण, मंगल नृत्य, गीत, वादन तसेच पवित्र वेदमंत्रांचा जप करत रात्री व्यतीत करून मरणोत्तर जे पुण्य प्राप्त होते, हे राजा ते श्रवण कर. ते पुण्य कसे? तर पृथ्वीवर श्री नर्मदा जल परमपवित्र आहे. जगताचे स्वामी श्री विष्णुदेव परमश्रेष्ठ आहे. एकादशी पाप विनाशक आहे. हे सर्व मनुष्याला महाभाग्याने आणि परिश्रमाने प्राप्त होते. हे सर्व एक ब्रह्महत्या आदी पाप नष्ट करण्यास समर्थ आहे. हे राजा, हे सर्व एकत्रित करून पाप नष्ट करण्यात समर्थ होऊ शकत नाहीत का? तुम्हीच सांगा. धर्मपुत्र युधिष्ठिर, मी जे चंद्रभूषण श्री शंकराद्वारे जे ऐकले, जे श्रवण केले तेच तुम्हाला कथन केले. हे प्रेम भावाने श्रवण करून मानव सर्व पापातून मुक्त होतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील उदीर्ण वाराह तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 189 अध्याय पूर्ण झाला. ओम नमो नर्मदाय.